नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे अंडा रस्सा. आता हा जो अंड्याचा रस्सा आहे तो आपण काळ्या वाटणाचा वापर करून बनवलेला आहे. चला रेसिपीला सुरुवात करतोय. या ठिकाणी मी भाजलेलं खोबरं घेतलंय. पाऊण वाटी इतकं खोबरं घ्यायचंय. जर मोठ्यातली वाटी असेल तर पाववाटीच घ्या. छोट्या खोबऱ्याची वाटी असेल तर पाऊण वाटी इतकं खोबरं घ्यायचं. यामध्ये एक भाजलेला कांदा घालून मी हे मिक्सरला वाटून घेतलेला आहे. मी पाणी टाकलं नव्हतं त्यामुळे ह्याचं जो वाटण आहे ते थोडंसं चरचरीत झालेलं आहे. थोडंसं पाण्याचा वापर करतोय आता या ठिकाणी आपण. यामध्ये मिरची घातली आहे एक आणि आलं आणि लसूण घातले. आता या ठिकाणी परत एकदा वाटून घेतोय आपण. गरजेनुसार या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आणि अशा पद्धतीने मी वाटण बनवून घेतलं. आता या ठिकाणी एका कढईमध्ये मी तेल घातलंय. त्यामध्ये एक तेजपत्ता घातला आणि बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा घातलेला आहे. आता हा कांदा मीडियम फ्लेमवरती आपण व्यवस्थित परतवून घेतोय. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर इथपर्यंत होईपर्यंत आपण मंद आचेवरती परतवून घेतलेला आहे. आता मंद आचेवरतीच आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. आता हा टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजवून द्यायचा आहे. टोमॅटो बघा शिजलेला आहे. व्यवस्थित टोमॅटो शिजला की त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं काळं वाटण ते यामध्ये घालायचं आहे. वाटणामध्ये ना मी कोथिंबीर घातली नव्हती. तुम्हाला हवी असेल तर कोथिंबीर घातली तरीही चालेल. आता हे वाटण यामध्ये आपण घातलं होतं. वाटण बनवताना जसं पाणी लागेल तसं तुम्ही पाणी त्यामध्ये घालून ते वाटण व्यवस्थित बनवून घ्या आणि तेच वाटण आपण घातलेलं वाटण व्यवस्थित शिजवून द्यायचं 5 मिनिटं मंद आचेवरती. आणि यामध्ये मसाले घालतोय. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि या ठिकाणी 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते घाला. तुमच्या आवडीनुसार जेवढं तिखट हवं आहे कमी तिखट त्यानुसार इथे मसाल्याचा वापर करा. घातलेले मसाले 1 मिनिटं मंद आचेवरती परतवून घेतले. अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिटं हे वाटण जे आहे ते मी गॅसवरती परतवून व्यवस्थित शिजवून घेतलं. वाटणाला व्यवस्थित शिजवून द्यायचं नाही तर खोबऱ्याचा वास येतो. आता अंडी घातलेली आहे. 4 अंडी बॉईल केलेली आणि 1 बटाटा घातलेला आहे. थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण ठेवलं. आता 5 मिनिटं मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलं मोठ्या फ्लेमवरती. ऑलरेडी आपल्या बटाटा आणि अंडी शिजलेली आहेत. आता 5-7 मिनिटं आपण उकळी करून घ्यायची आहे. तर रस्सा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही रस्सा काढू शकता. थोडी दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर थोडं पाणी कमी टाका. आता झाकण काढल्यानंतर अजून 2 ते 3 मिनिटं मी मोठ्या फ्लेमवरती उकळी येऊन देणार आहे. आता 5-7 मिनिटं मी मोठ्या फ्लेमवरती उकळी घेतली आणि त्यानंतरला यावरती मी कोथिंबीर घालत आहे. अशा पद्धतीने काळ्या वाटण्यामधील अंड्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. झटपट होणारी आहे. जास्त साहित्य देखील लागत नाही. एकदा नक्की ट्राय